श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 15वा आत्मदशक. समास पहिला चातुर्य लक्षण. श्रीराम अस्थि मांसांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होई जे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की सर्व शरीरे अस्थि मांसमयच असतात. त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. शरीरात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात. त्या विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो. घनवट पोचट स्वभावे विवरो न जाणी जे जीवे भावे न भावे आघवे जीव जाणे श्रीराम. घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो. त्यापैकी काय व्हावे व काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळते. ये की माग मागो घेणे ये कान मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे बोळ खावी श्रीराम. एखाद्याला अनेक वेळा तोंड वेंगाडावे तेव्हा एखादी गोष्ट मिळते, तर दुसऱ्या एखाद्याला त्याने न मागताच लोक देतात. या अनुभवावरून उत्तम लक्षणे कोणती ते ओळखावे. जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतराचा श्रीराम. माणसाने जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा, म्हणजे आपले एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावे. राहून राहून दुसऱ्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे याचा शोध घ्यावा. जानवे हे वडकारे झाले ढिलेपणे हे वड आले नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे श्रीराम. जानवे ढिले असले की ते एकात एक गुंते, पण ते जर नीटनेटकेपणे घातले असेल तर शोभून दिसते. तैसेची हे मना समन विवेके जावे मिळवून ढिलेपणे अनुमान होत आहे श्रीराम. त्याप्रमाणेच माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावे म्हणजे चांगले. ढिलेपणाने उगीच मनात नाना कल्पनांना वाव मिळतो. अनुमाने अनुमान वाढतो भिडेने कार्य भाग नासतो या कारणे प्रत्यय येतो आधी पहावा श्रीराम. कल्पनेने कल्पना वाढत जाते, भिडेने कार्यभाग साधत नाही, म्हणून आधी अनुभव घेऊन पाहावा. दुसऱ्याचे जीवीचे कळेना परांतर हे जाणवेना वश्य होती लोकनाना कोण्या प्रकारे श्रीराम. दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळत नसेल, त्याचे अंतःकरण जाणता येत नसेल, तर मग अनेक लोक वश कसे होतील. आकल सांडून परती लोक वश्य कर्ण करीती अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई श्रीराम. अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात, पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात. जगदीशा हे जगदांतरी चेटके करावी कोणावरी जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ श्रीराम. जगदीश परमात्मा हा सर्व जगातील प्राणीमात्रांच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावरती करावीत या प्रकारे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ होय. श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले श्रीराम. जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ होय. कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो. आपापल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो. राजे जाती राजपंथे चोर जाती चोर पंथे वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे श्रीराम. राजे लोक राजमार्गाने जातात, चोर असतात ते चोर वाटेने जातात, वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणे वागतात. मूर्खास वाटे मी शहाणा परितो वेडा दैन्यवाणा नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे श्रीराम. मूर्ख माणसाला वाटते की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवाणा असतो. जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची झाला अरत्री परत्री तयाला
काये उणे श्रीराम. जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो सर्वांचा अंतरात्माच होतो. त्याला इहलोकात आणि परलोकात काय उणे पडणार आहे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीन माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे श्रीराम. बुद्धी हे भगवंताचे देणे असते. ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध मनुष्य कच्चा असतो. त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून भीक मागतो. मनुष्य देह प्राप्त झाला असता स्वस्वरूप ज्ञान प्राप्त करून घेत नाही आणि अज्ञानाने दुःखी होतो. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले, ठाई ठाई श्रीराम. ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात तेथील लोकांना त्याच आवडतात, मान्य होतात. त्यांना त्याचा अभिमान वाटतो, पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंततात. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेच म्हणती आम्ही चतुर, भूमंडळी श्रीराम. या जगात सर्वच लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत. ऐसा विचार आणि तामना, कोणीच लहान म्हणविना, जाणते आणि ती अनुमान, सकळ काही श्रीराम. असा विचार करून कोणीच स्वतःला लहान म्हणून घेत नाही, पण जाणते लोक असतात ते कल्पनेने सर्व काही जाणतात. आपुल्याला साभिमाने, लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे श्रीराम. आपापल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात, पण विवेकाने हे सर्व नीट जाणून घेतले पाहिजे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य वघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे, ते हे ऐसी श्रीराम. खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा ही तर चक्क मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो स्वाभिमान, तो जाणावा निराभिमान, न्याये अन्याये समान, कदापि नव्हे श्रीराम. जो सत्याचा अभिमान धरतो तो निरभिमानी असतो. न्याय आणि अन्याय कदापिही एक नव्हे. न्याये म्हणजे तो शाश्वत, अन्याये म्हणजे तो अशाश्वत, बाष्कळ आणि नेमस्त, एक कैसा श्रीराम. न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत होय. बाष्कळ आणि नेमस्त यांना एक कसे म्हणता येईल. एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळो न जाती, एकांची प्रगट महंती, एकांची कान कोंडी श्रीराम. एखादा प्रकटपणे भाग्य भोगतो तर दुसरा एखादा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रकट असतो तर एखाद्याचा मिंधेपणा असतो. आचार विचारे विण, जे जे करणे तो तो सीन, धूर्त आणि विचक्षण, तेची शोधावे श्रीराम. उत्तम आचारा विचाराशिवाय जे जे काही करावे तो उगीच क्षीण होय. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचाच शोध घ्यावा. उदंड बाजारी मिळाले, परी ते धूर्तेची आळिले, धूर्तापासी काही नचले, बाजार्यांचे श्रीराम. उदंड बाजार बुणगे एकत्र आले तरी धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. चतुर माणसापुढे बाजार्यांचे काही चालत नाही. या कारणे मुख्य मुख्य, तयासी करावे सख्य, येणे करिता असंख्य, बाजारी मिळती श्रीराम. या कारणे जे कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ असतील त्यांच्याशी सख्य करावे. असे केल्याने असंख्य बाजार बुणगे भोवती जमतात. धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे, उगेची हिंडती वेडे, कार्ये वीण श्रीराम. हुशार माणसाला हुशार चतुर माणूसच आवडतो. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. वेडे लोक असतात ते काही काम न करता उगीच भटकत असतात. धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले, पाहिजे सर्वे श्रीराम.
चतुर माणसाला चतुरपणाची पारख होते. असे झाले की त्यांची मने मिळतात. पण हे सर्व काही गुप्त रूपाने केले पाहिजे. समर्थाचे राखता मन, तेथे येती उदंड जन. जन आणि सज्जन, आर्जव करीती श्रीराम. मोठ्या माणसाचे मन राखले, त्याला प्रसन्न करून घेतले की तेथे असंख्य लोक एकत्रित येतात. सज्जन माणसे आणि सामान्य लोकही आर्जव करतात. बोळखीने बोळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी. नीती न्याये वाट रोधावी, पाषांडाची श्रीराम. ओळखीने ओळखी वाढवाव्यात, आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा. नीती न्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न करावा. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. सगट लोकांचा जिव्हाळा, मोडू नये श्रीराम. वेश साधासुधा धरावा, पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात. सर्व लोकांचे प्रेम जतन करावे, त्यात अंतराय पडू देऊ नये. निस्पृह आणि नित्य नूतन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. प्रगट जाणता सज्जन, दुर्लभ जगी श्रीराम. निस्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्य नूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रकट दिसत असते, असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे. चंचळपणे तदनंतरे, सकळा ठाई श्रीराम. नाना विषयांच्या पाठांतराने युक्त, सर्वांच्या अंतःकरणास निवविणारा असून तो चंचलपणाने सर्वत्र संचार करीत असतो. येके ठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला, भेटी द्यावी श्रीराम. तो जर एकच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल. म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी. भेट भेटो उरी राखणे, हे चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे, समाधान पावे श्रीराम. वरचेवर भेटून त्यांना आपलेसे करावे, हीच चातुर्याची लक्षणे आहेत. उत्तम गुणांच्यामुळे मनुष्य मात्राला समाधान लाभते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला समाप्त.